तर मग नमस्कार मित्रांनो, मी तुमचा ब्लॉगर सूरज सानप. तर आपण आज सोमवार होतो म्हणून महादेवाच्या मंदिरात आलतो. हे वडे बॉडी दाखवत होता, म्हणलं तू बॉडी दाखव. म्हणलं मी जरा कोंबड्यांमध्ये खाया बियाला करून आलो त्यांना पाणी पिणी. पाणी भरली टाकी एकदम. नंतर बघितलं अरे वांगे लय मोठे आलेत, पण आता वांगे तोडायला कोणी नाही. कुणाला जर पाहिजे असले तर संपर्क साधा, फ्री मध्ये आपल्याला तुम्हाला 1-1 किलो देऊन टाकू. मग काय सोमवार होता म्हणून घरी आलो जेवायला. आमच्या मदरनी काय केलं तर माहितीये का, शाबू वगैरे केलं तर खायला, मग खाल्ला. आणि नंतर सावकार आलता. सावकार ट्रॅक्टर चालित होता कुठंतरी. म्हणलं कुठं चालित तर आमच्या गावामध्ये मंदिर चालू आहे. तर ते आपलं कमीत कमी 2.5-3 कोटीचं मंदिर आहे. म्हणजे एकदम असं हायफाय मंदिर होणार आहे. त्यासाठी आपलं काम चालू होतं गावामध्ये. तिथं आलो तेवढ्या त्या गाड्यांनी काय केलं, ट्रॅक्टर धडकीला. म्हणलं वा 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 वा, हे क्या बात आहे. सावकारने त्यातला एक दगड काढला आणि टायली खाली लावला. मला वाटलं काय हे सावकार हुशार नाही, पण नंतर काय आलं काय सावकार पण एवढा हुशार आहे. मग काय कशी तरी गाड्यांनी टायली काढली. मग त्याच गाड्यांनी काय केलं माहितीये का, उचलेला दगड आणि नंतर डबल टायली टाकला. संध्याकाळी आपण पोल्ट्रीमध्ये आलतो, कारण की आज आपले सगळे पक्षी जाणार होते. मग काय गाडी आलती, गाड्या बिड्या भरून दिल्या आणि काम जास्त होतं म्हणून आपल्या काही ब्लॉग चालू करायला आला नाही. कारण की आपलं काम म्हणलं भाई देव, आपल्याला काही सुट्टीच नसती 2-3 तास. मग काय आपला बादशाह माणिक बादशाह ह्याने कॅमेरा लावून व्हिडिओ चालू केले. मग संध्याकाळी घरी येताना आपल्याला नागोबा दिसत होतं. माणिक बादशाह ना, आम्ही डायरेक्ट झोपा आलो होतो भाई. एकदम असं वातावरण कूल झालं, एकदम सगळीकडून हवा बिवा सुटत होती. आपण पाण्याची बॉटल आणायला गेलो तोवर तर गडी झोपी गेला आणि आपण ब्लॉग इथं संपून टाकलो.